क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. रणभेरी चेतना, रणभेरी प्रेरणा, शौर्य रसाचा जागर करण्या देते ही घोषणा. ज्योत पेटवी स्वातंत्र्याची रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. कवन क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. आम्ही तुला जिवंत पाहून खूप खुश आहोत. आम्ही तुझ्यासाठी गॉडकडे प्रे सुद्धा केलं. गॉडनेच वाचवलं मला, नाहीतर तुम्ही पूर्ण पिल्यानी केली होती माझ्या मरणाची. आपण आपल्या रक्ताने जो स्वातंत्र्याचा पाया घालतोय ना, त्यावरच भारतवर्षाच्या भविष्याची सोनेरी इमारत उभी राहील हबीबुल्ला. अवश्य भाई भाई, आम्ही आझादीचा तो पाया उभारू की येणाऱ्या पिढ्या पण आम्हाला लक्षात ठेवतील. हरिसिंगच्या मरणाची खबर पराडकरजींच्या कानावर नाही गेली पाहिजे. ही खबर पराडकरजींपर्यंत नाही पोहोचणार. जेम्स, गोपी सिंग पासून तर आपण कसे बसे वाचलो, पण त्याहूनही मोठा एक प्रॉब्लेम आपल्या समोर आहे, जो आपल्याला फेस करावा लागेल. जेम्स, तू आमचं बोलणं ऐकतोयस ना? जेम्स. येस सर. तू रिप्लाय का नाही करत आहेस? सर, मी ब्रिटिश गव्हर्नमेंटचा रिस्पॉन्सिबल ऑफिसर आहे. तुम्ही माझा इन्सल्ट करता, तिथे क्रांतिकारी मला फटकावतात, इथे तुम्ही मला मारता. जेम्स, आम्हाला माहिती आहे की तू एक एफिशियंट ऑफिसर आहेस, पण तू कधी कधी आम्हाला इरिटेट करतोस, मूर्खासारखा वागतोस. म्हणूनच मला तुला लिव्ह इट नाव, लिव्ह इट. जेम्स, आय लव्ह यू. इज इट ओके? James, I said I love you. Okay, sir. That's good. Now listen, James. आम्हाला हे कळत नाहीये की आम्ही कमिशनरला डेव्हिडची डेथ आणि एवढ्या फोर्सच्या लॉसचा काय रिझन देणार. सर, मला जास्त दुःख ह्या गोष्टीचं आहे. तो अभय सिंग आमच्या हातातून आपले इम्पॉर्टंट वेपन घेऊन निघून गेला. मिस्टर नादलसो सरांना आम्ही काय उत्तर देणार? सर, ते मला उलट लटकावतील. आय नो. मी तरी काय करू शकतो? त्या वेपन रॉबरीला रोखण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केला, पण रोखू नाही शकलो. ते तर बरं झालं जेम्स. हे नादरसोल 2 दिवसासाठी आउट ऑफ सिटी गेले आहेत, पण आम्हाला माहिती आहे की जेव्हा ते सिटीमध्ये येतील तेव्हा सगळ्यात आधी हेच विचारतील की ते क्रांतिकारी ते वेपन्स कसे चोरून घेऊन गेले. सर, सर. व्हॉट हॅपन गोपी सिंग? तू इतका घाईत का आहेस? रणभेरीचा पत्ता लागला का? सर, त्याचा पत्ता पण लागेल. जेव्हा बांबूस नाही राहणार तर बासुरी बनवणार कोण आणि वाजवणार कोण? अरे काय बोलतोयस तू गोपी? बासुरी बनवणं, वाजवणं, तुला माहितीये ना आमचं नॉलेज थोडंसं पुअर आहे. हे एवढं कठीण भाषा तू कशाला वापरतोस? सर, आता मी तर काय कोणीच त्रास नाही देणार तुम्हाला या जगात, कारण तुमचा सगळ्यात मोठा दुश्मन खतम. You mean की तू? हा. You mean की तू आता हा. रणभेरीला पकडलास? अरे सर, तुम्ही पण कुठे रणभेरीवर अडकून बसले चुंबकासारखे. म्हणजे तू रणभेरीला नाही पकडलास? नाही सर. मग तू कोणती खुश खबर घेऊन आला आहेस? सर, जरा विचार तर करा.
रणभेरीच्या ऐवजी सुद्धा तुमचा एक मोठा दुश्मन आहे ज्याने पोलीस व्हॅन लुटली. पोलीस व्हॅन लुटली अभय आणि त्याच्या क्रांतिकारी साथीदारांनी. येस, ते सगळे फिनिश. व्हॉट यू मीन अभय इज डेड? येस सर, अभय इज डेड. भोले बाबाने त्याला चांगली शिक्षा केली. जी पोलीस व्हॅन घेऊन तो पळत होता ती दरीत पडली सर. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड. अभय इज डेड. गुड न्यूज, गुड न्यूज. येस. Did you listen, James? Abhay is dead. And at last, we won the battle. This is great news. Abhay is finished. Good, very good news. थँक्यू सर. सर, खूप मारलं होतं त्याने मला. Thank God. आता आम्ही कमिशनर सरांना तोंड दाखवण्या लायक झालो. आता आम्हाला पनिशमेंट नाही, अवॉर्ड मिळेल. अवॉर्ड. गोपी सिंग, आज आम्ही तुला मिठाई खायला घालू. मिठाई. सर, तुम्ही मला असं म्हणाला तेच माझ्यासाठी पुरेच आहे. तुम्ही ही मिठाई गरिबांमध्ये वाटून टाका सर. आज तर माझा सगळ्यात मोठा दुश्मन मेलाय. आज मी उत्सव साजरा करणार. नो गोपी सिंग, नो. या हिंदुस्थान्यांना तर मी पायदळी तुडवणार. त्या व्हॅनच्या बरोबर आमच्या ब्रिटिश गव्हर्नमेंटचा वेपन्स पण बर्बाद झाला. आणि त्याची किंमत तर हिंदुस्थान्यांना चुकवावीच लागेल. जेम्स, आज आपण चिअर्स करणार. चिअर्स पण करणार आणि सर, तुमच्याकरता हे पार्सल. पायलट गोपी सिंग. जेम्स, आमच्या वेल विशर्सनी आमच्यासाठी गिफ्ट पाठवणं पण सुरू केलं. व्हेरी फास्ट, व्हेरी क्विक. बघ जेम्स, काय आहे? मोठा गिफ्ट आहे. बघूया काय आहे त्यात. सुप्रिटेंडेंटला पाठवलंय तर मोठंच गिफ्ट पाठवणार ना. सर, जेम्स, तू थरथरतोस कशाला? काय आहे त्यात? दाखव आम्हाला. घेऊन ये इथे. दाखव जेम्स. घाबरू नकोस, खोटा आहे. जर खरा असता तर तू आता इथे नाही, नरकातल्या खुर्चीवर बसलेला असतास. सुपरिटेंडंट, हे पत्र आणि हा बॉम्ब हे दर्शवत आहे की मी हवं तेव्हा तुम्हाला सहजपणे मारू शकतो. पण माझ्यासाठी तू एक खूप छोटं प्याद आहेस.
सध्या तर या पत्राद्वारे एक चेतावणी तुम्हा इंग्रजांना देतोय. यावेळी ती चूक पुन्हा करू नका जी खजाना लुटल्यानंतर केली होती. एक जरी हिंदुस्थानी तुझ्या गोळीने मेला तर पुढच्या वेळी हा बॉम्ब खोटा नाही, खरा असेल. म्हणूनच होशियार आणि खबरदार, तुमचा शुभचिंतक, स्वतंत्रतेचा शिपाई. सर, तुमच्या चेहऱ्याचा हा रंग का उडालाय? What happened, sir? हे पत्र त्या दुष्ट अभयनेच पाठवलं असणार, कारण असं करण्याची हिंमत अजून कोणीही करू शकत नाही. याचा अर्थ तो जिवंत आहे. सर, मला वाटतं कोणीतरी नवशिक्याने आपल्याशी मस्करी केली आहे. नो जेम्स, नो. हे काम कोण्या नवशिक्याचं नाही आहे आणि नाही कोणी आमच्याशी मस्करी करताय. हे काम कोणातरी चालाक क्रांतिकार्याचं आहे. त्याला आम्हाला हे सांगायचं आहे की तो जेव्हा पाहिजे, जिथे पाहिजे आम्हाला मारू शकतो. गोपी सिंग हा माणूस तोच तर नाही आहे ना ज्याच्याबद्दल तू आम्हाला सांगितलं होतंस की अभय सिंग मेला आहे? आम्हाला तर वाटतं गोपी सिंग की तो मेला नाहीये, तो जिवंत आहे. नाही रणवीर, नाही. तू असं करायला नको होतंस. काहीही झालं तरी ते ह्या शहराचे सुप्रिटेंडंट आहेत. त्यांना अशी धमकी देण्याचा अर्थ आहे की तू संकट ओढून घेतलंयस, तेही काहीही कारण नसताना. विजया, तुला माहिती आहे मी काहीही कारणाशिवाय नाही करत. जे पण करतो विचारपूर्वक करतो. त्या सुप्रिटेंडंटला धमकी देण्यामागे माझं एक उद्दिष्ट आहे. उद्दिष्ट? कसलं उद्दिष्ट? सांगतो. असंही म्हणू शकतो की एक नाही, 2 उद्दिष्ट आहेत. पहिलं तर हे की जे त्या पत्रात स्पष्ट लिहिलंय, चेतावणी. सुप्रिटेंडंटला साफ साफ चेतावणी. त्याचा फायदा हा होईल की तो त्याच्या पराजयाचा आणि डेव्हिडच्या मृत्यूचा बदला जनतेकडून नाही घेणार. म्हणजे तुला एवढा विश्वास आहे की ते पत्र वाचताच सुप्रिटेंडंट घाबरून जाईल? तो इतका घाबरट नाहीये. विजया, मी इथल्या प्रत्येक ऑफिसरची नस नस ओळखतो. जर हेच पत्र मी नादरसोलला पाठवलं असतं ना तर त्याचे परिणाम वेगळे असते. पण सुप्रिटेंडंटला मी खूप चांगला ओळखतो. तो नक्कीच घाबरेल बिचारा, आणि मी त्याच्या याच भीतीचा फायदा घेतोय. मी त्याला भाग पाडेन की त्याने घाबरून जाऊन हे प्रकरण दाबून टाकावं आणि जनतेवरचा अत्याचार थांबवावा. हे तुझं म्हणणं मला समजलंय, पण मला एक सांग की तू दरीमध्ये व्हॅन का पाडलीस? तर तुला काय वाटतं आमच्या हायटेक इंग्लंड मिलमधून जो कपडा येतो त्यातून दुर्गंध येतो? दुर्गंध? किळस वाटते मला, कारण त्या कपड्यांमधून गुलामगिरीचा दुर्गंध येतो. रणभेरी
विजया, कधी कधी आपल्या फायद्यासाठी दुश्मनांच्या जखमेवर मलम लावावं लागतं आणि मी पण तेच केलं. मी जाणून बुजून ती व्हॅन खोल दरीत फेकली. त्यामुळे सुपरिटेंडंटला वाटेल की हत्यार नक्कीच त्याच्या हातातून गेले, पण आमच्या हाती नाही लागले. आणि आणखीन एक गोष्ट, कुठे ना कुठे त्या सुपरिटेंडंट आणि गोपी सिंगला असंही वाटलं असेल की त्या व्हॅन बरोबर मी सुद्धा मेलो आणि ते माझ्या बाबतीत निश्चिंत होतील. तू ही एक गोष्ट फारच चांगली केलीस. मी तर असा विचारच करू शकले नसते. वा, तू एका दगडात 2 पक्षी मारले आहेस. पहिला हे की हत्यारं आपल्याला मिळाली, आणि दुसरा हा की ते लोक विचार करत असतील की तू मेलायस आणि हीच गोष्ट त्यांना निश्चिंत करत असेल. नाही विजया, तू माझं पूर्ण म्हणणं नाही ऐकलंस. अजून एका दगडाने 2 पक्षी नाही मारले गेले. ही फक्त एकच शिकार आहे. ते पत्र पाठवण्याचा माझा आणखी एक उद्देश होता. विजय, असं नकोय की त्यांनी मला मी मेलोय असं समजावं. त्यामुळे तो लोक आणखी माजतील आणि ते मला अजिबात नको आहे. म्हणूनच मी अशा पद्धतीने पत्र तिथे पाठवलंय की दुसरं कोणी नाही, पण कमीत कमी गोपी सिंगला हे समजावं की मी जिवंत आहे. पण रणवीर, तू असं का केलंस? आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतलीस. ते तसेही तुझ्या जीवावर उठले तर बरं झालं असतं ना की तू त्यांच्यापासून वाचला असता. त्यांना हे वाटत राहिलं असतं की तू जिवंत नाहीयेस. त्या मुश्किलीने त्यांनी तुझी पाठ. तू मला चांगलं ओळखतेस. मला माझ्या जीवापेक्षा गुलामगिरीच्या बेड्या तोडायच्या आहेत, आणि हे तेव्हाच होईल जेव्हा मी निधड्या छातीने इंग्रजांचा सामना करेन. तू काळजी नको करूस. हे माझं काहीच नाही बिघडवू शकणार. कुठे हरवलीस? नाही, ते काही नाही. तुझ्याच बोलण्यावर विचार करत होते. असो, हे सगळं तर ठीक आहे, पण हरी सिंगला आपण कायमचं गमावलं. पण एक बरं वाटलं की तू मला योग्य मार्ग दाखवलास, की मी माझ्या भावनांना आवर घालावा आणि सरदारांना खरं खरं सांगावं. नाहीतर काय रणवीर, मला माहित आहे हरिसिंगच्या मृत्यूनंतर तुझ्या मनाची काय अवस्था झाली आहे. जेव्हा तू मला ही गोष्ट सांगितलीस तेव्हा मी सांगू शकत नाही की माझी काय अवस्था झाली होती. पण मला तुला सांभाळायचं होतं, तुला योग्य मार्ग दाखवायचा होता, म्हणून मी स्वतःला सावरलं. मी सुद्धा हाच निश्चय केला होता. फक्त तुझा सल्ला घ्यायला आलो होतो. सत्य तर हे आहे विजया की जर आपण क्रांतिकारी भावनेच्या भरात निर्णय घ्यायला लागलो ना, तर आपण देशाला कसं स्वतंत्र करणार. म्हणूनच मी निश्चय केला की मी सरदारांना सगळं काही खरं सांगेन. सगळं काही. ठीक आहे, मी निघतो. तुला सोडू घरी? नाही, मी अजून थोडा वेळ इथेच थांबेन. काळजी घे. अरे विजय, मी तर तुला विचारायलाच विसरलो की तू मला काहीतरी कामासाठी बोलवलं होतंस महत्वाच्या. इथे तुला काहीतरी सांगायचं होतं. काय स्वार्थी आहे मी. बस स्वतःच बोलत राहिलो. मी तुला काही विचारलं पण नाही. काय सांगणार होतीस? काहीच नाही. बस तुझ्यासोबत थोडा वेळ घालवायचा होता, तो मी घालवला. आणि रणवीर, मी तुला कधीच स्वार्थी नाही समजू शकत, कारण मला माहिती आहे माझा आणि तुझा स्वार्थ फक्त एकच आहे, भारत मातेचं स्वातंत्र्य. बरं, येतो.
महात्मा गांधी जिंदाबाद। विदेशी सरकार भारत माता की What happened? हे सगळं काय चालू आहे? विदेशी कपड्यांचा बहिष्कार Attack! करा. बहिष्कार करा. बहिष्कार करा. Stop! महात्मा गांधी जिंदाबाद. तुझे नाव काय? आजादी. Oh, typical क्रांतिकारी. महात्मा गांधी जिंदाबाद. Hey मुली, तुला काय वाटतं की हा दुबळा अशक्त ओल्ड मॅन आपल्या कथेने तुला पॉवरफुल ब्रिटिश गव्हर्नमेंट कडून आजादी मिळवून देव? तुला त्या काठीचं नाव माहितीये? What? सत्य, अहिंसा, बलिदान. या काठीमध्ये इतकी शक्ती आहे जितकी तुझ्या इंग्रज सरकारच्या शेकडो तोफांमध्ये पण नाहीये. मुलगी, हे अहिंसा वगैरे काही नसतं. तो गांधी तुम्हा लोकांना मूर्ख बनवतोय. गांधी नाही, महात्मा गांधी, आमचे पूज्य बापू, ज्यांच्यावर आमचं नितांत प्रेम आहे. त्यांची खूप इज्जत करतो, इतकी करतो की आमच्यापैकी कोणीही त्यांच्या एका इशाऱ्यावर हसत हसत प्राणांचा त्याग करायला तयार आहे. आणि तू पाहशीलच, एके दिवशी तुझ्या इंग्लंडचे मँचेस्टर आणि लंकाशायर मिल्सचे कपडे आमच्या हिंदुस्थानामधून त्यांचा नामोनिशाण मिटून जाईल आणि त्यांची जागा घेतील आमचे चरखेवर बनवलेले स्वदेशी वस्त्र, ज्यात आमच्या देशाच्या मातीचा सुगंध असेल. तुला काय वाटतं आमच्या हायटेक इंग्लंड मिल मधून जो कपडा येतो त्यातून दुर्गंध येतो? दुर्गंध नाही, किळस वाटते मला, कारण त्या कपड्यांमधून गुलामगिरीचा दुर्गंध येतो. You! काय वाटतं तुला? मी तुला तुझ्या या तमाच्याचं उत्तर नाही देऊ शकत? नाही, नक्कीच देऊ शकते. आमच्या देशातल्या कुठल्याच मुलीला तू कमजोर कधीच समजू नकोस. बापूंनी सांगितलंय की आपण प्राण देऊ, पण कोणावर हात नाही उचलणार. Really? रिअली. आणि हीच सहनशक्ती आमची सगळ्यात मोठी ताकद आहे. आणि तू पाहशीलच, तुझ्या क्वीन व्हिक्टोरियाच्या सिंहासनाला आमची हीच शक्ती उलथवून टाकेल. Good. Very good. I am very impressed. तू बहादूरच नाही तर इंटेलिजंट पण आहेस. आणि हो, ब्युटिफुल. पण आता मी तुला अशी शिक्षा करेन की त्यामुळे तुझी ही अहिंसाची पॉलिसी फेल होईल. काय म्हणायचंय तुला? मी तुझ्या पॉलिसीने इम्प्रेस झालोय आणि ॲग्री करतो. आता मी तुला मारणार नाही, तुझ्या कपड्यांना आगीत जाळून टाकणार. The Indian स्वदेशी सुगंधित
वास्ट. इंग्रजांच्या विरोधात उठणारा प्रत्येक स्वर मला माझा स्वर वाटतो. पण बरं वाटलं की तुम्ही एक साहसी आणि स्वाभिमानी मुलगी आहात. स्वाभिमानी तर आहेच. हिंदुस्थानी आहे ना मी. रणभेरी बळवानाचा. Who are you? And हा काय वेडेपणा आहे? हा सीता आणि सावित्रीचा देश आहे, तुझा इंग्लंड नाही आहे. Follow him! तुमचे खूप खूप धन्यवाद माझी मदत करण्यासाठी. इंग्रजांच्या विरोधात उठणारा प्रत्येक स्वर मला माझा स्वर वाटतो. त्यात धन्यवाद कशाला. पण बरं वाटलं की तुम्ही एक साहसी आणि स्वाभिमानी मुलगी आहात. हो, स्वाभिमानी तर आहेच. हिंदुस्थानी आहे ना मी. बरं, माझं नाव विजय आहे. तुमचं नाव काय? मी रणवीर.
जेव्हापासून तुम्ही माझी अब्रू वाचवली आहे तेव्हापासून माझ्या मनात तुमच्यासाठी वेगळीच जागा तयार झाली आहे आणि हे मन सारखं सारखं तुम्हाला भेटायला सांगत आहे. मला माहीत आहे की तुम्हालाही मला भेटायचं आहे, पण कधी तुम्ही स्वतःहून पुढे येणार नाही. म्हणून मी आज माझ्याकडून तुम्हाला हा निरोप देते की मला तुम्ही तुमचा काही अमूल्य वेळ देऊन धन्य करावं. जर तुम्ही उद्या संध्याकाळी 5 वाजता माझ्या हॉस्टेलच्या मागच्या तलावाजवळ आलात तर आयुष्यभर तुमचे उपकार नाही विसरणार मी. आशा आहे माझ्या या पत्राला तुम्ही माझा उद्धटपणा समजणार नाही. तुमची विजया. राजेश्वरी, काय करतेस? घाबरवलंस ना मला. का घाबरवणं काय तुलाच येतं, मला नाही. आणि मी तर तुला खूप धीट समजत होते. आज माहिती झालं की तू किती मोठा भित्रट आहेस. यात भित्रट बोलण्यासारखं काय? कोणी पण असं आलेल तर घाबरून जाईल ना कोण पण. घाबरेल म्हणजे तू खरोखर मान्य करतोस की तू भित्रट आहेस, हो ना रणवीर? राजेश्वरी, हा काय पोरकटपणा आहे? अगं आपण मोठे झालोय, हे काय असं घाबरवणं वगैरे? अच्छा, मी करेन तो पोरकटपणा आणि तू करतोस ते? अच्छा ठीक आहे, भडकू नकोस. सांग काय काम आहे, का त्रास देतेस? अरे वा, मी तुला त्रास देतेय? एक तर तू 2-3 दिवसापासून गायब आहेस. अच्छा, आता मला सांग की इतका सजून नटून कुठून येतोयस? काय नटून सजून? अगं मी तर हे काय तुझ्या हातात? काय काय नाही, ते असंच कॉलेजचा पेपर आहे कामाचा. खरं बोलतोयस? तू तर मागेच लागतीस, सांगितलं ना कॉलेजचा कागद आहे म्हणून. चला ठीक आहे, मान्य करते मी. आता हे सांग, 3 दिवसात 5 वेळा राधिका काकीला भेटायला गेले होते आणि 5ही वेळा तू मला घरी नाही भेटलास. आहेस कुठे तू? ते कॉलेज लायब्ररी थोडं बिझी होतो. आणि तू 5 वेळा कशाला आली होतीस घरी? तुला भेटायला गेले होते. आणखीन काय काम असणार? मला भेटायला? अच्छा समजलं. नॉवेल पाहिजे ना तुला? जी दिली होती ती झाली ना वाचून? ये देतो. नाही पाहिजे. तू जा तुझ्या घरी आणि मी सुद्धा जाते माझ्या घरी. कमाल आहे, मी म्हणतो ना की बुक देतो तरी चिडतेस. वेडी मुलगी, अजून लहानपण गेलं नाही. माफी मागतो, मी भेटायला नाही येऊ शकत. कारण मुलींना असं एकांतात भेटायला येणं माझ्या तत्वात नाही बसत. पण याचा अर्थ हा नाही की मी तुमचा आदर नाही करत. माझ्या मनात तुमच्यासाठी एक वेगळं स्थान आहे आणि नेहमीच राहील. तुमचा रणवीर.
तुमच्या न येण्याने मला निराशा जरूर वाटली, परंतु खेद नाही. तुमचं पत्र वाचलं. तुमच्या शब्दांनी कळतं की तुम्ही खूप सच्चे आणि इमानदार माणूस आहात. खरं सांगू तर माझ्या नजरेत तुमचा मान अधिकच वाढला आहे. पण हेही सांगावंसं वाटतं की एकांतात कोणा मुलीला भेटणं काही चुकीचं नाही आहे, जर तुमच्या भावना, मन आणि बुद्धी पवित्र असेल तर. पण तरीही तुमच्या इच्छेचा मी सन्मान करते आणि मी आता तुम्हाला तोपर्यंत भेटायला नाही सांगणार जोपर्यंत तुम्ही मला स्वतः भेटायला नाही बोलावणार. पण सत्य हेच आहे की मी त्या दिवसाची मनापासून वाट पाहेन. विजया. मी इथे काय करतेय? हा म्हणजे वर पहा काय लिहिलंय, गर्ल्स हॉस्टेल. मी इथेच राहते, मग मी तर इथेच असायला हवं ना. विजया, हे काय होते मला? याआधी तर कधीच नाही झालं असं. रणवीर दादा 2 तास झाले इथं उभं राहून. मग काय करू? आता ती दिसतच नाही कुठे तर. जेव्हा तिने बोलवलं होतं तेव्हा तू विश्वामित्र बनला होतास. आता पश्चाताप करून काय फायदा? अरे तेव्हा मला कुठे माहिती होतं की की काय? काही नाही. मला तर वाटतं रणवीर दादा तुझ्या कोरड्या वागण्याचं तिला वाईट वाटलं असणार. सांभाळून जा हा, नाहीतर लय सहन करावं लागेल. हा हा, सोड ना यार. अरे थांब ना यार. अरे सांगितलं ना तर. विजया, तू माझं म्हणणं, तुम्ही मी. तुम्ही इथं काय करताय? काय? मी इथे काय करतेय? हा म्हणजे इथे वर पहा काय लिहिलंय, गर्ल्स हॉस्टेल. मी इथेच राहते, मग मी तर इथेच असायला हवं ना. बरोबर आहे. ते तुमचं हॉस्टेल आहे तर तुम्ही इथेच असाल, आणखी कुठे जाणार? हो, पण हे तर मी तुम्हाला विचारायला हवं की तुम्ही इथे काय करताय.
असं वाटतंय तुम्ही कोणाला तरी लपून छपून नाही नाही शोधताय. नाही मी तर इथे फक्त तुम्हाला काय मला? नाही माझं म्हणणं की तुमच्या वॉर्डनला भेटायला आलो होतो. अहो मग चला ना, भेट करून देते मी तुमची त्यांच्याशी. नाही परत कधीतरी. त्या आत्ताच आल्यात आणि आताच बसल्यात. चला, नाही मी नाही माझं काही काम नाहीये त्यांच्याकडे. ते माझे मित्र आहेत ना, त्यांचं काम. तुमच्या वॉर्डनला भेटायला आलो होतो. काही काम होतं माझं, मग म्हटलं भेटून घेऊ त्यांना. ओ, तर तुम्ही आमच्या वॉर्डनला भेटायला आलात. मग चला ना, तुमची भेट घालून देते मी त्यांच्याशी. अरे नाही परत कधीतरी. नाही नाही, अहो त्यात एवढं मोठं काय, त्या आत्ताच आल्या आहेत आणि आताच बसल्यात. चला, मी तुमची. कशाला? खरं तर माझं काम नाहीये त्यांच्याकडे. ते माझे मित्र आहेत ना, त्यांचं काम. पण मला तर तुमचे मित्र कुठेच दिसत नाहीयेत. हा मला पण नाही. ते इथंच होते आता, पण इथे ते बघा, ते माझे दोस्त. अरे जी नमस्कार. नमस्कार. या ना, तुमची वॉर्डनशी भेट घालून देते. बापरे. अरे खूपच भित्रट आहेत तुमचे मित्र. असू दे, काही हरकत नाही. मी तुमची भेट घालून देते त्यांच्याशी. चला. नाही मी तर त्यांच्या बरोबर आलो होतो. काम त्यांचं आहे ना, मी काय करणार. रणवीर, काय? एक गोष्ट सांगू? हा सांगा ना. कधी कधी मनातली गोष्ट सांगितल्याने मन हलकं होतं आणि मला वाटतं की तुम्ही नेहमी खरं बोलावं. ते काय की खरं हेच आहे की मी तुम्हालाच चला, इथे कोणीतरी पाहेल. चला लवकर. अरे पण बस हीच आहे माझी छोटीशी कहाणी विजया. यात लपवण्यासारखं काहीच नाही. काही लपवलं जातं तुमच्याकडून. एक खोटं सुद्धा बोललं जात नाही. मी किती वेळा पाहिलंय. तसं तुमची गोष्ट ऐकल्यानंतर एक गोष्ट मला चांगलीच कळली की भारत मातेसोबतच तुमचं तुमच्या आईवरही खूप प्रेम आहे. पण रणवीर, एक गोष्ट विचारू? तुम्ही तुमच्या बाबूजींबद्दल कधी एक गोष्ट तर मी ठरवलंय की मी सरकारी नोकरी नाही करणार. उलट असं काही करेन की ज्याने भारत माता ज्या साखळदंडांमध्ये अडकले ते तुटतील आणि माझा देश आझाद हो. बस हाच उद्देश आहे माझा विजया. अभय भाईजानने ठरवलंय की ते सरदारांना सगळं काही खरं खरं सांगतील. मी इलाहाबादमध्ये होतो. तिकडचं वादळ पाहून असं वाटतंय की त्याच्या तीव्रतेने लवकरच बनारस पण त्याच्या विळख्यामध्ये येईल. असं एक वादळ जे शब्दांची वीज चमकवतं, विचारांचा मुसळधार पाऊस पाडतं. एखाद्या मुर्द्याने त्याचं भाषण ऐकलं ना, तर तो पण उठून उभा राहील.